भीती भीती त्याला कौलारूचा छाता दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा दगडाच्या भीती भीती त्याला कौलारूचा छाता वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठा मोठा सरस्वती मायेचं आम्हावर दानव विद्यावान आम्ही खरं खरं धनवान मराठी आमची चला चला प्रार्थना झाली पहिली दुसरी तिसरी चौथी चला आपल्या वर्गाकडे चला सर्व शिक्षक यांना विनंती आहे आपण शिकवायला सुरुवात करा जय हिंद जय महाराष्ट्र सांग 2 लाखामध्ये 2 लाखामध्ये 50च्या किती नोटा आहेत 4,000 शाबास असंच या पद्धतीनं नोटांचा व्यवहार परीक्षेचा प्रश्न आला तुम्हाला 8 लाखामध्ये 100च्या नोटा किती 5 लाखामध्ये 200च्या नोटा किती तर तुम्हाला सहज एका मिनिटामध्ये हे गणित सुटणार आहे तिथं जर तुम्हाला नोटा मोजायला येणार आहेत का नाही येणार मग तुम्हाला संख्या आली तर डोक्यात आपण आपल्या युक्तीनं भागाकार करून पद्धतीची म्हणजे 2 लाखामध्ये 100च्या किती नोटा आहेत 2 लाखामध्ये 50च्या किती नोटा आहेत या पद्धतीने गणित एका मिनिटामध्ये तुम्हाला सोडवता येईल शाबास 10च्या नोटा किती आहेत 500 मध्ये 50च्या नोटा किती आहेत पूर्ण त्यानं करून दाखवलं आधी पण करून दाखवला तर तू पण तुला समजलंय का दाखली तर तू पण करून दाखव 5,000 मध्ये 50च्या किती नोटा आहेत 5,000 म्हटल्यानंतर 5च्या पुढे किती शून्य यावे लागते 5च्या पुढे 5,000 म्हटल्यानंतर 3 शून्य यावे लागते तर 50च्या किती नोटा आहेत पन्नासच्या पुढे किती शून्य शिल्लक राहिले होते 50 50 एक 50 50च्या पुढे किती शून्य शिल्लक राहिले होते 2 मग 1च्या पुढे 2 शून्य दिले किती झाली संख्या ती मग 5,000 मध्ये 50च्या किती नोटा आल्या 100 आल्या तर यानंतर दुसरं चल 4 लाखामध्ये 4 लाख म्हटल्यानंतर 4च्या पुढे किती शून्य यावे लागते तर 5 तर 4 लाखामध्ये 100च्या किती नोटा आहेत कसं केला 100 जोग 400 400च्या पुढे किती शून्य शिल्लक उरले किती आलं 4 लाखामध्ये 100च्या किती नोटा आल्या 4 लाखामध्ये मुलांना सांग 4 लाखामध्ये 4 लाखामध्ये 100च्या नोटा 4,000 शाबास सर्व मुलांनी असंच लक्षात ठेवा की परीक्षेत प्रश्न आला की एका मिनिटामध्ये तुम्हाला उत्तर काढता आलं पाहिजे कारण ही युक्ती आत्ताच उपयोगाची नाही तर तुमच्या पुढील ज्या स्पर्धा परीक्षा आहेत आयुष्यभरासाठी त्यासाठी ही युक्ती उपयोगाची आहे म्हणून सर्वांनी लक्षात ठेवा शाबास बस खाली मुलांनो आपल्याला आज 100 मध्ये 10च्या किती नोटा आहेत 100 मध्ये 10च्या किती नोटा आहेत किती नोटा आहेत हे आपल्याला
एक युक्ती आहे, एक युक्ती आहे ती युक्ती मनात आपल्या ठेवायची की आपल्याकडे आता 100 रुपये नाही, पण आता आपल्याला कसं 100चं करायचं वजन. तर 100 आपल्याला कळलं तर 100 नंतर आपल्याला 500 मधून किती नोट आहे, हजारात किती नोट आहे हे आपल्याला लवकरच कळते ते. कारण ती युक्ती आहे. युक्तीमधून आपल्याला लवकर गणित समजतंय. तर आता 100 मध्ये बघा, 100 मध्ये 10च्या किती नोट आहेत. तर 100 ला काय करायचं, शौर्यकडे बघ. 100 ला 10 ने काय करायचं, भागायचं. 100 10 किती आल्या, 100 मध्ये 10च्या नोटा किती आल्या, 10. तर आपल्याला इथं पुढे आता 1000मध्ये 10च्या किती नोटा आहेत, 1000मध्ये 10च्या किती नोटा आहेत. तर तू आता करून दाखव. पुढे सांग. 1000मध्ये 10च्या किती नोटा आल्या, समोर सांग. मुलांना सांग सर्व. 1000मध्ये 10च्या किती नोटा आहेत, 100 नोटा येतात. मग आपण 1000 रुपये घेतले होते का, आपल्याकडे नोटा आहेत का, नाही. तर आपल्याला गणिताच्या माध्यमातून आपल्याला 1000मध्ये 10च्या नोटा किती आहेत ते आपल्याला समजलं. कारण प्रत्यक्ष पैसे आपण परीक्षेमध्ये आपल्याकडे पैसे होणार आहेत का, नाही होणार. तर आपल्याला संख्येच्या माध्यमातून सोडवणूक आकाराच्या माध्यमातून आपल्याला हे गणित सोडवावं लागणार आहे. जसं तुम्ही 1000चं आलं तर त्यानंतर तुम्हाला 10,000चं करावं लागेल. ही युक्ती समजा. 10,000मध्ये 100च्या किती नोटा येतात. 10,000 म्हणल्यानंतर 1 च्या पुढे किती शून्य येतं, 4. किती शून्य येतं, 4. पुन्हा पुढे 100. किती आल्या नोटा, 100. किती हजारात 100च्या 100 नोटा येतात, 10,000 100च्या नोटा 100. 10,000 100च्या नोटा 100 आहेत. असंच तुम्हाला 1 लाखात करता येईल, 2 लाखात करता येईल, 8 लाखात करता येईल, 4 लाखात करता येईल, किंवा किती पण मोठी संख्या असेल तर तुम्हाला करता येईल. 3.5 लाखात करता येईल, 5.5 लाखात करता येईल. तर अशा पद्धतीने आपल्याला नोटा म्हणजे संख्या 1000मध्ये किती नोटा आहेत, 10च्या किती आहेत, 100च्या किती आहेत, 50च्या किती आहेत नोटा आपल्याला करता येईल आणि आपल्याला ते